Hello, this is the My Artifact episode number 469. आजची तारीख आहे 13 जून 2016. आता वाजले करीब 8 वाजत आले. सॉरी, 7:30 वाजत आले. ॲक्च्युली आर्टिफॅक्ट एपिसोड एवढा लवकर काऊन शूट करत आहे, रेकॉर्ड करत आहे? कारण याच्यानंतर काही होत राहत नाही ना. म्हणजे जेव्हा मी वर्धेमध्ये होतो तेव्हा मी प्रॉमिस केलं होतं का आर्टिफॅक्ट एपिसोड नेहमी रात्री शूट करायचा, किती वेळ हो रात्री शूट करायचा. कारण तेव्हा नाही का माझे मित्र होते आणि तेव्हा नाही का कधीही मग समजा जर मी एखादी वेळ केला आर्टिफॅक्ट एपिसोड लवकर, त्याच्यानं संध्याकाळी कुठेतरी प्रोग्राम बनला, कुठे जायचा, मग तिथे आम्ही एन्जॉय केलं वगैरे वगैरे, मग घरी आलो तर मग आता मग तो तर पूर्ण व्हॅनिशच झाला ना तो एन्जॉयमेंट. म्हणजे ते तर इन्क्लूडच नाही झालं ना, कारण आर्टिफॅक्ट एपिसोडचं ते एन्जॉय करायच्या अगोदरच झाला. सो बट इथे आत्याकडे असं काय होत नाही. आता संध्याकाळी काय होणार आहे, युज्युअल होणार आहे. आता मी थोडंसं फ्लॅशचे पाहीन, सीझन फ्लॅशचे 1-2 एपिसोड पाहीन, देन थोडंसं जेवण करीन, थोडं बहुत इकडे तिकडे फिरीन म्हणजे बस इथेच वरती खाली वरती बद्दल झोपून जायचं 10-10:30 वाजता. काही नाही, नॉर्मल थिंग्स आहे. हां, बट हे झालं आज का होणार आहे हे मला प्रिडिक्शन आहे का आज हेच होणार आहे. बट आज बहुत इम्पॉर्टंट काम झालं. आज मी ज्या कामासाठी नागपूरमध्ये आलो होतो का मी नागपूरमध्ये आलो, काम करीन, पगार जेवढे पैसे कमवीन आणि फिल्म स्कूल जॉईन करीन, राईट. तर आज बहुत हिम्मत केली. आज आज मी सकाळी गेलो, करीब 8 ते 12 वाजेपर्यंत काम केलं. देन 12 वाजता मी जेवण केलं वगैरे वगैरे आणि प्लांटमध्ये जातो म्हणून मी आलो नागपूरला. इथे पूर्ण नागपूर छान मारलं बर्डीपासून ते लोकेशन शोधण्यासाठी, ते ऑफिस शोधण्यासाठी. ते माया ग्राफिक्स डिझायनिंग कोर्सेस असं काहीतरी आहे, माया नावायचं, मॅक असं काहीतरी नाव आहे त्याचं. ते गेलो तिथे, विचारलं. ॲडमिशन आहे 2,36,000, 2 वर्षात 2-2.5 वर्षाचा कोर्स आहे. मी ऐकलं, ओके ठीक आहे म्हणलं. बट हे कसं आहे, हे पूर्ण ग्राफिक डिझायनिंग आहे. पूर्ण याच्यामध्ये जे काही इन्क्लूड केलं आहे ना ते पूर्ण ग्राफिक डिझायनिंग आहे. मला फिल्म मेकिंगमध्ये ग्राफिक डिझायनिंगचं काम नाही करायचं. म्हणजे माझ्या फिल्ममध्ये मला ग्राफिक्सच चांगले पाहिजे, बट ॲज अन आर्टिस्ट ऑफ ग्राफिक्स काही माझ्यासाठी मॅटरच करत नाही. म्हणजे जस्ट लाईक एक मुलगा एक मुलगी आहे होल क्राऊडमध्ये. मुलगा मुलीला ओळखत नाही, मुलगा मुलाला ओळखत नाही. मग ते व्हाय दे आर डुईंग समथिंग लाईक दॅट, अशाच प्रकारे आहे ना. म्हणजे एक अशीच गोष्ट आहे ग्राफिक डिझायनिंगची. म्हणजे ते पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणा, बट फिल्म मेकिंगमध्ये मला ते जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही. कारण याच्यातून मला नाही का हे नाही भेटन, एक प्रकारे जे मला डिरेक्शन पाहिजे फिल्म मेकिंगसाठी ते नाही भेटन मला. याच्यात फक्त हेच भेटन का ॲनिमेशन कसं बनवायचं, ग्राफिक्स कसे डिझाईन करायचे, हाऊ विल डू दॅट स्टफ. तर अशा प्रकारे ते जे तिथलं डिरेक्शन भेटन, जे की मला एवढं जास्त गरजेचं नाही वाटत. आता मला आता गरज आहे ॲक्टिंगची, ठीक आहे, ॲक्टिंग लेसन्स. कारण जर मला याच्यामध्ये बायनरी कोडमध्ये मला स्वतः इन्क्लूड करायला लागतं तर आय नीड टू बी ॲक्टर. तर एक ॲक्टर त्याची काय असते पूर्ण डिसिजन. ॲक्च्युली नाही का मी ह्या ॲक्टिंग वर्ल्डला म्हणजे आय एम अन ॲक्टर एक प्रकारे भिकारी असल्यासारखं वाटते. म्हणजे कोणी असं म्हणलं मी एक ॲक्टर आहे तर असं वाटते का मी एक भिकारी आहे असं म्हणत आहे. बट ॲक्च्युली नॉट. ॲक्टर इज ऑल्सो अ जॉब आहे, एक प्रकारे आहे. मला याच्याबद्दल शिकायचं आहे. एक ॲक्टर काय असतो, त्याला कशा प्रकारे त्याचं कॅरेक्टर रेप्रेझेंट करायचं असते, मला ते शिकायचं आहे. प्लस मला एक फिल्म क्रूमध्ये ॲज अ डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, देन हाऊ विल वी डू दॅट स्टफ, ॲज अ डिरेक्टर बनायचं. मला कोणीतरी
असा एक बंद पाहिजे जो गाईड करेन का मला, तू या ठिकाणी जा, तू इथून कोर्स कर. तसप्रमाणे लहानपणापासून नाही का आईवडील सांगते, बाबू तू 10वी कर, देन 12वी कर, 12वी सायन्स घे, देन इंजिनिअरिंगमध्ये जा, देन पोस्ट ग्रॅज्युएशन कर, देन चांगलं कुठेतरी जॉब लागते, मग तू इकडे तिकडे इकडे इकडे. हे सगळं नाही का लहानपणी सांगते. हे अशा प्रकारच्या गोष्टी लहानपणी कुणी सांगत नाही का? हे ना सांगत का आता तू या कॉलेजमध्ये, आता हे नाही सांगत का तुला फिल्म मेकर बनायचं आहे, तर गायडन्स कुठून भेटायचं? कारण तशा प्रकारचे लोक पण भेटत नाही ना. आता मी जर म्हणलं कोणाला की मला फिल्म मेकर बनायचं आहे, कोणाला असा आलतू फालतू बंदा पकडला, तो त्याचे विचार सांगन, ते फिल्म मेकिंग का असते काय असते, जे की त्याला काही धडाचं माहीत नाही, काही नाही. कोणत्याही बंद्याला काही विचारून काही फायदा नाही. बेटर आहे गाईड आपल्याला नाही भेटून राहिला ना, इंटरनेटचा युटिलाइज कर, प्रॉपर युटिलाइज कर. नागपूरमध्ये कुठेतरी ॲक्टिंग लेसन होत असेलच. बहुत मोठी सिटी आहे आणि सब सिटी आहे महाराष्ट्रातली, तर ॲक्च्युली इट विल बी. तर थोडासा विचार कर, इकडे तिकडे कोणी असेल वगैरे ॲक्टिंग लेसन कोण घेणार आहे त्यांच्यासोबत बोल, ते लेसन, ते क्लासेस, ते कोर्सेस जॉईन कर. त्याच्यानंतर फिल्म क्रूमध्ये अजून काही जे मेंबर होते, फिल्म बनते कशी वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. जर तू ना ॲक्टर बनशील ना, तुझं फोकस राहील त्या फील्डकडे. मग तुला हळूहळू नाही का छोट्या छोट्या गोष्टी कळत राहील का, अशा प्रकारे होते, तशा प्रकारे ते होते, तशा प्रकारे ते होते. तर या ठरलं, हे ग्राफिक डिझायनिंग हे कॅन्सल कर, कारण याच्यात काहीच फंडच नाही, काही फायदाच नाही जाऊन तिथे जाऊन. कारण मला एक प्रकारे आर्टिस्ट तर बिलकुल बनायचं नाही, तर तिथं जाऊन काही 2-2.5 लाख रुपये खर्च करून काही फायदा होणार नाही. ते 2-2.5 लाख रुपये खर्च आपण ह्याच्यात करू ॲक्टिंग लेसनमध्ये. मग अशी विचार आला का साला पैसे कसे जुळवायचे वगैरे वगैरे. पैशाचं मला काही टेन्शनच नाही. आता बेसिक इन्व्हेस्टमेंटमधून वडिलांकडून मला 50,000 रुपये भेटणंच. 50,000 रुपये मी कोणाच्या कोर्समध्ये टाकून देईन, हां, आणि मग हळूहळू मी पेमेंट करत राहीन ना. 5,000, 6,000, 7,000 जसे आहे तसे वगैरे पेमेंट करत जाईन आता याच्यामधून, माझ्या पगारामधून, राईट. वेळ नको करू. म्हणजे आता कसं आहे, तू म्हणशील का 1 महिना थांबतो, पहिले पेमेंट होऊ दे, मग मी पाहतो कुठे आहे, तर याचा विचार नको करू. कारण याचा विचार करशील तर त्याचा विचार करण्यासाठी राहतच नाही. म्हणजे जेव्हा मी जॉबमध्ये जातो ना, तेव्हा नाही का डोकं एवढं पागल होऊन जाते, का करू का नाही. म्हणजे तिथून निकृष्टच वाटते. तिथूनच असली आपली लायकी कळते. मग आपल्याला वाटते की आपल्याला काहीतरी करायला लागते. तिथे येते तडप. मग तिथून मी सर्च करतो, फोन लावतो इकडे तिकडे वगैरे वगैरे, तेव्हाच येते. आणि मला वाटते ते गरजेचं पण आहे. जोपर्यंत मी तिथे जॉब करीन, पैसे तर भेटतच राहीन, पण एक प्रकारे तडप राहीन काहीतरी वेगळं करण्याची, तिथून निघण्याची तडप राहील. म्हणजे मला तिथे जावं तर लागेल पेमेंट पैशासाठी, बट तिथून निघण्याची तडप राहील दुसरीकडे जाण्यासाठी. इट्स अ रिअली एक प्रकारे स्टेबल कंडिशन आहे. एकीकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे, आणि कशातरी इम्बॅलन्स होऊन राहिलं एकामेकामध्ये. सो होतं, ठीक आहे, लाईफ बिकम लाईक दॅट, सो इट इज दॅट. तर आज हे झालं. हां, आणि ते मी चाट मारली रे भावा. म्हणजे का 12 नंतर 1:30 वाजता जायचं होतं, गेलोच नाही मी. सरळ तिथून ट्रॅव्हलिंग करत आलो खापरखेड्यापासून. ते बापरे, तेवढ्या उन्हात साला बहुत खतरनाक. पहिला तर रस्ता भेटलाच नाही, कुठून का भाव म्हणलं काही कळत नाही. नंतर हळूहळू कळलं कशा प्रकारे जायचं, कसं जायचं वगैरे वगैरे. नागपूर सिटी खूप मोठी आहे, समजून घ्यायला थोडा वेळ लागते. बर्डीपर्यंत रस्ता कसा माहीत आहे, इथून सदर, नंतर बर्डी, कळला रस्ता. बट येताना थोडं कन्फ्युजिंग होते रस्ते, येताना कन्फ्युजिंग होते. बट थोडं हळूहळू शिकतेच ना माणूस थोडसा, त्यामुळे. तर उद्या आपण सर्च करू पुन्हा, कुठेतरी ॲक्टिंग लेसन वगैरे होत असेल तर पाहू आपण, राईट. आज अजून काय नाही. मला वाटते हे एक बेटर आहे. म्हणजे
मला इथे जॉब भेटली आणि न देन मी इथे आता हंटिंग करून राहिलो आहे, तर इट्स अ रिअली ग्रेट. मला वाटते मी थँकफुल असायला पाहिजे युनिवर्सचा. मी कोणा गॉडला वगैरे काही मानत नाही. हिंदू धर्म, मुस्लिम, सिख, इसाई वगैरे वगैरे हे जस्ट क्लासिफिकेशन आहे धर्माचे, बाकी काहीच नाही आहे. मेन ते एकच मेन आहे, त्याला एक म्हणतो आपण नाव युनिवर्स. एक गॉड किंवा एक युनिवर्स समजून, मी मोस्टली युनिवर्स म्हणतो. तर हे म्हणजे मी त्याला असं मागितलेलं नाही, मला ते करायचं आहे, त्यामुळे मी त्याच्यावर फोकस आहे. त्यामुळे युनिवर्सनी मला अजून थोडी जास्त हेल्प केली, थोडासा एक प्रकारे पुश केला, थोडासा लिटिल पुश केला. मी नागपूरपर्यंत आलो आणि मला एवढे सारे चित्र पाहायला भेटलं आहे. मला इथे जॉब लागली आहे आणि इथे थोडे बहुत आता जस्ट 10-15 दिवस होऊन राहिले, 15-20 दिवस होऊन राहिले मी नागपूरमध्ये आलो आहे आणि माझी हंटिंग सुरू आहे ना आता माझ्या डेस्टिनीकडे वळण्याचा. तर ज्याप्रमाणे युनिवर्सनी मला ज्या कंडिशन्स अप्लाय केल्या आहे, का बाबू तू असं कर, बाबू तू नागपूरमध्ये जा, पहिले फिल्म स्कूल जॉईन कर, देन यू गो टू युअर डेस्टिनी. मी विचार करत होतो का मी डायरेक्ट जंप मारीन मुंबईवर. असं काही फंडा वगैरे काही होत नसते. एकदम जंप मारीन मुंबईवर, कॉन्फिडन्स असतो भाऊ. सर्वाईव्ह आणि सॅक्रिफाईस बहुत काही करावं लागते. तर स्ट्रगल, सर्वाईव्ह, थोडीशी मेहनत तर करावी लागते. एक बंदा भेटला राव, काही माहीत नाही मी त्याचा नंबर कशाला सेव्ह केला. हां, काय तो बंदा का म्हणे, जर तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे म्हणे एकदम, तर माझा नंबर घे म्हणे. पार्ट टाइम जॉब, बस बसल्या बसल्या, घर बसल्या बसल्या फक्त बोलतच काम आहे म्हणे. बाबू, जर स्मार्ट जॉब कोणता असतो आणि मेहनतचा जॉब कोणता असतो? वेल, पैशाची व्हॅल्यू घामाने कळते. तर याचा अर्थ हा नाही आहे का तुम्ही खूप काबाड कष्ट करा आणि पैसे कमवा. डेफिनेटली नॉट. प्रत्येकाचं एक वेगवेगळं काम आहे. लेबर तो घाम गाळून पैसा कमवतो. एक सुपरवायझर त्या लोकांवर लक्ष ठेवतो का त्या लोकांनी काम केलं पाहिजे, त्यामुळे हा पण त्याच्यात काम बघत असतो, हे त्याचं काम असते. तो पण थोडा बहुत कमी घाम घालतो, त्याला पण त्याचे पैसे भेटते. एक ठेकेदार ज्याच्या मागे 10-12 सुपरवायझर आहे, त्याला कंट्रोल ठेवायला लागते सुपरवायझरवर, का बाबू तुला हे काम करायचं, तुला ते काम करायचं, तुला ते काम करायचं, तुला ते काम करायचं आहे. एक प्रकारे टेंडर भेटलं, त्याच्याकडे असं जायचं आहे, तसं जायचं आहे, तसं जायचं आहे. त्यांच्या मागे डोक्याला खूप ताण असते. ते पण थोडं बहुत कमी घाम काढतात, ते पंख्यात बसतात पण कमी घाम काढतात. त्याच्यावरती काही लोक असतात, प्रत्येक जण मेहनत करून पैसा कमवतात आणि यालाच पैसा कमवण्याची एक पद्धत असते. आणि तू जर म्हणशील मी स्मार्ट वर्क करतो आणि मग पैसा कमवतो, स्मार्ट वर्क म्हणजे न मेहनत करता बस घर बसल्या बसल्या बोलायचं काम आहे आणि पैसे कमवायचं काम आहे. वेल, असं म्हणा. वेल, तो काही हे बंदा असं काही हे नाही, काही अनशिकलेला किंवा असं त्याच्या एक्सपिरियन्सवरून त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं तो ठीक आहे. बट मी विचार करतो यार, मी पैसे कमवीन तर मेहनत करीन, बेटर आहे. मी मेहनत करून राहिलो, आय डिझर्व टू मनी, आय डिझर्व माय पेमेंट, दॅट्स इट. मेहनत नाही करून राहिलो, फालतू इकडे तिकडे हिंडून राहिलो आणि पैसे भेटून राहिले, काही कामाचं नाही. आणि स्मार्टवर जर तू मला एमसेंड सारखा जर म्हणत असन, एमसेंड म्हणजे घरी वायफाय आहे आणि मग ॲप डाउनलोड करून 10-20 रुपये टॉक टाईम भेटत असन, तर त्याला स्मार्ट वर्क नाही म्हणत, त्याला म्हणते घटिया प्रमाणाचं वर्क. ते नाही का कसे भिकाऱ्याला कसे चिल्लर देते, ते हॉटेलमध्ये कसे 5 रुपये 10 रुपये चिल्लर देते, त्याचप्रमाणे ते प्रोव्हायडर आहे, इंटरनेट प्रोव्हायडर. त्या कसे 5 रुपये 10 रुपये कोणीतरी आहे ते 5 रुपये 10 रुपये देऊन दे बापूला कसं तरी. त्याला फक्त एवढं काम करायला लाव, त्याला फक्त ॲप डाउनलोड करायला लाव, 5-10 मिनिट वापरायला लाव, बस देऊन दे 5 रुपये. काय होते, काय होणार आहे, 5 रुपयाने का बिघडणार आहे. पण त्या 5 रुपयासाठी आपण किती काय करतो होतं, ॲप डाउनलोड, 10 रुपये सॅक्रिफाईस आणि त्याच्यानंतर त्याला एवढं ब्राउझिंग सर्फिंग मी करत होतो ना राव. वाय? कारण मला टॉक टाईम, आता माझ्यापाशी वायफाय फुकटचा होता, एव्हरीडे ऑल डे फुल दिवस. तर मग मी काय करायचं, मग काही नाही, टॉक टाईमचे पैसे वाचते 10-100 रुपये मला त्रासं. माझ्यापाशी कोणतं काम नव्हतं, आपण आता माझ्यापाशी काम आहे, आता थोडं एमसीन वापरतो मी, आता पूर्ण डिलीट, सगळे ॲप डिलीट, हे डिलीट, ते डिलीट.
everything. So this is it. This is the My Artifact episode number 469. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.